अधिकाऱ्यांच्यामुळे शहर भकास झाले। आज त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। कोल्हापूर महानगरपालिका म्हटलं तर पहिल्यांदा द्वारकानाथ कपूर यांचं नाव घेतलं जायचं आणि त्यावेळेला जी काही सुधारणा झाल्या त्या आज ताग्यात व्हायला तयार नाही। छोटे छोटे प्रश्न गंभीर बनत चाललेले आहेत। ट्रॅफिक असेल, पाणी पुरवठा असेल, घरफाळा विषय असेल, अनेक विषय, प्रोजेक्ट्सकडे कुणाचं लक्ष नाही। जे आम्ही निधी आणत असतो त्या निधीकडे कुणाचं लक्ष नाही। काही ना काही कारणामुळे वर्क ऑर्डर दिल्या जात नाहीत। या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन शेवटी लोकप्रतिनिधींची पण जबाबदारी आहे की अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं। यासाठी मी आज सन्माननीय प्रशासक, महापालिका आयुक्त, प्रशासिका यांच्याबरोबर बैठक घेतली आणि आम्ही दोघांनी हे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे पुढच्या काळामध्ये तातडीनं सुटावेत। हा जो काही लोकांना त्रास होतोय, पर्यटकांना जो काही त्रास होतोय, हा पुढच्या काळामध्ये व्हायला नाही पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न आज केलेला आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये याचे रिझल्ट्स आपल्याला मिळायला सुरुवात होईल। महापालिकेकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे। रंकाळ्यातला फाउंटन म्हणजे मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल की सन्माननीय दळणवळण मंत्री केंद्राचे नितीनजी गडकरी यांनी फुटाळा ब्रिज जो नागपूरला आहे त्या ठिकाणी, फुटाळा तलाव त्या ठिकाणी एक सुंदर फाउंटन बसवला आणि तो फाउंटन मी अधिवेशनाच्या निमित्तानं गेलो असताना पाहिला आणि मला वाटलं माझ्या रंकाळ्यात देखील असा फाउंटन असणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे मी सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती केली। त्यांनी त्याला 5 कोटी रुपये देखील दिले। 5 कोटी रुपये या ठिकाणी वर्ग झालेले आहेत, पण गेले अनेक दिवस हे टेंडर प्रक्रिया, वर्क ऑर्डर प्रक्रियामध्ये अडकले। त्या संदर्भात देखील मी आज बैठक घेतली। या आठवड्यात या संदर्भात त्याचे वर्क ऑर्डर देण्याच्या सूचना सन्माननीय प्रशासकांनी दिलेल्या आहेत।